गणेशपेट पुलिस स्टेशन अंतर्गत गंजीपेट में जय हिंद दवा बाजार के मालिक से 1 करोड़ रुपए से अधिक की ठगी का मामला सामने आया है, जिसके साथ पार्टनरशिप की उसके द्वारा ही ये धोखाधड़ी की गई है। शांतिनगर निवासी इंद्रचंद जैन इनकी जय हिंद फार्म केयर संदिश दवा बाजार है, जिसमें देवेंद्र चोरड़िया इनकी भी हिस्सेदारी थी। देवेंद्र चोरड़िया इन्होंने जैन इन्हें डिस्काउंट में दवाई बुलाने के भ्रम में रखकर 1 अक्टूबर 2023 से 20 जून 2024 तक 1 करोड़ 54 लाख रुपए की धोखाधड़ी की है। इस मामले में फरियादी ने आरोपी के खिलाफ गणेशपेट पुलिस स्टेशन में रिपोर्ट दर्ज कराई है। पुलिस ने धारा 406, 420 के तहत मामला दर्ज किया है। पुलिस ने इस मामले में आशंका भी जताई है कि इस मामले में और भी रकम की ठगी हो सकती है और आरोपियों का आंकड़ा भी बढ़ सकता है। कारा न्यूज के लिए विशाल बंबड़वार की रिपोर्ट। यामध्ये फिर्यादी जो आहे इंद्रचंद जैन यांचे आणि याच्यातले आरोपी यांचे मामा यांचे भागीदारीमध्ये व्यवसाय होता आणि सदर व्यवसाय हा त्यांचा भाचा देवेंद्र चोरडिया हा 3 वर्षापासून बघत होता। त्यांनी जे काही जैन फार्मा नावाची कंपनी होती त्या फर्मचे जेवढे काही अकाउंट होते किंवा काही इथे त्याच्या नावाने होते आणि त्यांनी काय केलं त्यामध्ये की याचे जेवढे काही पैसे यायचे बाहेरून व्यवहाराचे ते व्यवहाराचे पैसे त्यांनी आपल्या खात्यावर वळते केले। आपल्या खात्यावर वळते करून त्याचा मिसयूज केला। मिसयूज करून ते पैसे त्यांनी स्वतः खर्च केले। यावरून इंद्रचंद जैन यांना त्या गोष्टी शंका आली। शंकेवरून त्यांनी काही अकाउंट चेक केले। अकाउंटवरून असं लक्षात आलं की त्यांचा भाचा जो आहे याच्यातला आरोपी देवेंद्र चोरडिया यांनी ते पैसे चुकीची माहिती देऊन आपल्या अकाउंटला वळते केले आणि त्याचा गैरफायदा घेतला। त्यावरून पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे 420, 406 भादवीचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला। सदर तपासादरम्यान आरोपी यास अटक केलं आणि त्या आरोपीचा 3 दिवस पीसीआर मिळाला। सध्या तो आरोपी इंट्रोगेशन मध्ये पीसीआर मध्ये आहे। फिर्यादी यांचे असे म्हणणे आहे की सध्या ते 1.5 कोटी पर्यंत त्यांनी आम्हाला ही दिले आहे, स्टेटमेंट दिले आहे। त्या ट्रान्झॅक्शन वरून त्यांचे आम्ही तपास करत आहोत। आणखी वाढण्याची 12 ते 13 कोटी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। तपासामध्ये ते निष्पन्न होईल। सध्या तर आरोपी हा एकटाच आहे, तो स्वतः एकटाच आहे असं सांगत आहे, परंतु तपासादरम्यान पुन्हा जर काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता